त्याच्यासाठी बुद्धिमत्ता फार आवश्यक आहे. याच्यात बुद्धिमत्तेचे वर्गीकरण वेगवेगळ्या पद्धतीने केले. उच्च बुद्धिमत्ता असलेली व्यक्ती 41 पेक्षा जास्त असेल त्यांना आपण कुशाग्र असं म्हणत होतो. अतिशीघ्र 139 त्याच्यानंतर वेगवेगळे प्रकार मानसशास्त्रज्ञ येऊन गेले त्यांनी एक प्रकार त्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या व्यक्तीला बुद्धिमत्ता विचार मग कोणताही व्यवसाय आपल्याला निवडायचा व्यवसायात आपल्याला विद्यार्थ्यांना कोणत्या बुद्धिमत्तेनुसार तो त्या अभ्यासक्रमामध्ये चांगली चालू शकतो. वेगवेगळे स्तर केलेले उच्च बुद्धिमत्ता असलेले कोणकोणत्या व्यक्ती कोणकोणत्या क्षेत्रात या व्यक्ती जाऊ शकतात. संशोधक असते मोठमोठे शास्त्रज्ञ प्रशासकीय अधिकारी डॉक्टर न्यायाधीश वेगवेगळे म्हणजे या उच्च बुद्धिमत्ता त्या व्यक्तीचा स्तर यांचं क्षेत्र ठरलेलं असतं. कारण त्यांची जे वरच्या बाजूला जास्तीत जास्त चांगलं किंवा जास्तीत जास्त महत्वाचं पद तसं मला मिळवता येईल या दृष्टीने म्हणून आपण याच्यात साधारण आपण सुद्धा साधारण बुद्धिमत्ताचे आहेत असं म्हणतो त्याला अनेक लोकांचे आहेत. कारण शिक्षक म्हटल्यानंतर साधारण बुद्धिमत्तेचा मुद्दा नाही त्याच्याकडे सुद्धा अनेक गोष्टी तो सुद्धा आता आपल्यामध्ये सुद्धा संशोधन चाललेलं आहे म्हणजे तो सुद्धा या पद्धतीने काम करू शकतो. त्याच्याकडे बुद्धिमत्ता सुद्धा साधारण बुद्धिमत्ता म्हणून आपल्याला सांगणार नाही. पण आपल्याला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की कोणत्याही क्षेत्रावर आपल्याला निवडायचं असेल कोणत्याही अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी निवडायचा असेल तर त्या अभ्यासक्रमासाठी महत्त्वाचं किंवा बेसिक गोष्ट जी आहे ती म्हणजे त्याची बुद्धिमत्ता. त्याच्यानंतर दुसरा घटक जो आहे त्यात अभिरुची म्हणजे आवड. तर आवड असेल आपण म्हणतो आपल्याला आवडतं मिळतं आवड असेल तर त्या गोष्टीमध्ये व्यक्ती चांगल्या पद्धतीने प्रगती करू शकतो. आवडीनुसार जर एखादा अभ्यासक्रम दिला तर त्या अभ्यासक्रमामध्ये ती व्यक्ती चांगल्या पद्धतीने पुढे जाईल आणि जर आवडत नसेल तर त्या अभ्यासक्रमामध्ये ती व्यक्ती पाहिजे तेवढी प्रगती साधू शकत नाही. एक उदाहरण एक मुलगी तिच्या आई वडिलांची इच्छा की एक मुलगी आपल्या मुलीने सुद्धा आपल्याप्रमाणे